आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि अनेकांना पडणारा प्रश्न जाणून घेणार आहोत. घरच्या देवघरात नेमक्या कोणत्या 3 मूर्त्या ठेवायच्या आणि त्या का ठेवतात? आपण पाहतो की बहुतांश हिंदू घरांमध्ये देवघरात हमखास 3 मूर्ती असतात. या केवळ मूर्ती नसून त्या आपल्या जीवनातील 3 शक्तीचे प्रतीक आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊया देवघरात ठेवायच्या या 3 पवित्र मूर्ती आणि त्यांचे आध्यात्मिक रहस्य. पहिलं म्हणजेच श्री गणपती. आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य असो, घराची पूजा, लग्न, नवीन कामाची सुरुवात किंवा अगदी रोजची देवपूजा, सर्वात प्रथम नाव घेतले जाते ते म्हणजेच गणपती बाप्पांचे. श्री गणपती म्हणजेच कोण? श्री गणपती म्हणजेच विघ्नहर्ता, शुभारंभाचे देव, बुद्धी, विवेक आणि समृद्धीचे प्रतीक. त्यांना गणांचा अधिपती मानले जाते. म्हणूनच देव, मानव, ऋषी, गंधर्व सर्वांमध्ये गणपतीचे स्थान सर्वोच्च आहे. देवघरात गणपती का ठेवतात? देवघरात गणपती ठेवण्यामागे खूप खोल अर्थ लपलेला आहे. घरातील कोणतेही कार्य अडथळ्याविना पूर्ण व्हावे, नकारात्मक ऊर्जा दूर जावी, घरात शांतता, बुद्धी व समृद्धी नांदावी, या सर्वांसाठी श्री गणपतींची उपासना केली जाते. आपल्या घरात कधी सतत अडचणी येतात, कामे अर्धवट राहतात, मानसिक ताण वाढतो, नकारात्मक विचार येतात, अशा वेळी श्री गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून रक्षण करतात. शास्त्रानुसार वेदांमध्ये श्री गणपतींचा उल्लेख आहे. गणांना त्वा गणपती हवामहे. याचा अर्थ, हे गणपती देवा, सर्व गणांचे अधिपती, आम्ही तुला आवाहन करतो. म्हणजेच गणपतीशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही. जो भक्त रोज देवघरात प्रथम गणपतीचे दर्शन घेतो, त्यांचे काम यशस्वी होतात, बुद्धी स्थिर राहते, निर्णय क्षमता वाढते, घरातील कलह कमी होतो. दुसरं म्हणजेच गौरी माता तसेच लक्ष्मी माता. देवघरातील दुसरे स्थान दिले जाते ते म्हणजेच गौरी माता किंवा पार्वती माता यांना. त्या म्हणजे स्त्री शक्तीचे मूर्त रूप, मातृत्वाचा आधार, करुणा, सहनशीलता व प्रेम, धन धान्य आणि सौख्याची देवता. घर म्हणजेच फक्त 4 भिंती नव्हे, तर भावना, नातेसंबंध आणि संस्कार. हे घर सुसंस्कृत, शांत व समृद्ध राहावे, घरात कलह न होता प्रेम टिकून राहावे, अन्न, वस्त्र, पैसा यांची कधीही कमतरता पडू नये, या सर्वांसाठी गौरी किंवा लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. शास्त्र सांगतात, ज्या घरात स्वच्छता असते, स्त्रियांचा सन्मान केला जातो, नियमित पूजा केली जाते, त्या घरात शांतता नांदते, ऐक्य टिकून राहते, धनधान्याची कमतरता भासत नाही, संकटे दूर राहतात, तिथे लक्ष्मीचा वास असतो. गौरी माता म्हणजेच शिवशक्ती, संसाराचा आधार, त्याग आणि संयम. त्या शिवाला पूर्णत्व देतात. म्हणूनच जिथे शक्ती आहे तिथेच शिव स्थिर राहतो. पुराणात स्पष्ट सांगितलेले आहे, जिथे नारी पूजली जाते तिथे देवता वास करतात. याचा अर्थ, ज्या घरात स्त्री शक्तीचा सन्मान आहे त्या घरात देव कधीही दूर जात नाही. लक्ष्मी माता केवळ धन देत नाही, त्या योग्य विचार देतात, संयम देतात, समाधान देतात. म्हणूनच फक्त पैसा नव्हे, मानसिक शांती ही लक्ष्मी कृपेने मिळते. तिसरं म्हणजेच भगवान शंकर किंवा विष्णू. भगवान शंकर म्हणजेच संहाराचे देव, कर्मनाश करणारे, वैराग्याचे प्रतीक, अंतर्मन शांत करणारे महायोगी. महादेव शिकवतात, आसक्ती सोडायला, अहंकार नष्ट करायला, दुःख स्वीकारून त्यावर मात करायला. म्हणूनच मानसिक ताण, भीती आणि नकारात्मकता नष्ट करण्यासाठी महादेवाची उपासना केली जाते. भगवान विष्णू म्हणजेच पालनकर्ते, धर्माचे रक्षक, जीवनातील संतुलन राखणारे, सृष्टीला चालना देणारे देव. विष्णू उपासनेने घरात शिस्त येते, धर्ममार्ग मजबूत होतो, संसार सुरळीत चालतो. म्हणूनच सांसारिक स्थैर्यासाठी विष्णू अत्यंत महत्त्वाचे आहे.
शास्त्र स्पष्ट सांगतो, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. ब्रह्मा म्हणजेच सृष्टीकर्ता, विष्णू म्हणजेच पालनकर्ता, महेश म्हणजेच संहार करता. ही तीनही तत्वे जीवनासाठी आवश्यक आहे. घरासाठी नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारी शक्ती, संकटापासून संरक्षण करणारी शक्ती, जीवनात संतुलन राखणारी शक्ती हे कार्य करतात महादेव किंवा विष्णू. जर तुम्हाला मनशांती हवी असेल, चिंता भय दूर करायची असतील तर भगवान शंकर, आणि जर तुम्हाला संसार सुरळीत हवा असेल, धर्म व कर्तव्यावर स्थैर्य हवे असेल तर भगवान विष्णू दोन्हीही संरक्षण व संतुलन देणारे देव आहेत. म्हणूनच देवघरात तिसऱ्या स्थानी भगवान शंकर किंवा भगवान विष्णूंची मूर्ती ठेवली जाते. कारण गणपती शुभारंभ करतात, गौरी तसेच लक्ष्मी माता शक्ती व समृद्धी देतात. भगवान शंकर आणि विष्णू संरक्षण व संतुलन देतात. देवघरात ठेवलेल्या मूर्ती फक्त सजावटीसाठी नसतात, त्या आपल्या श्रद्धेचा, संस्कृतीचा, जीवनमूल्यांचा प्रतिनिधित्व करतात. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय श्री गणेशा, हर हर महादेव आणि जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. आपल्या हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य असो, घराची पूजा, लग्न, नवीन कामाची सुरुवात किंवा अगदी रोजची देवपूजा, सर्वात प्रथम नाव घेतले जाते ते म्हणजेच गणपती बाप्पांचे. श्री गणपती म्हणजेच कोण? श्री गणपती म्हणजेच विघ्नहर्ता, शुभारंभाचे देव. त्यांना गणांचा अधिपती मानले जाते. म्हणूनच देव, मानव, ऋषी, गंधर्व सर्वांमध्ये गणपतीचे स्थान सर्वोच्च आहे. देवघरात गणपती का ठेवतात? घरातील कोणतेही कार्य अडथळ्याविना पूर्ण व्हावे, नकारात्मक ऊर्जा दूर जावी, घरात शांतता, बुद्धी व समृद्धी नांदावी, या सर्वांसाठी श्री गणपतींची उपासना केली जाते. आपल्या घरात कधी सतत अडचणी येतात, कामे अर्धवट राहतात, मानसिक ताण वाढतो, नकारात्मक विचार येतात, अशा वेळी श्री गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हणून रक्षण करतात. शास्त्रानुसार वेदांमध्ये श्री गणपतींचा उल्लेख आहे. गणांना त्वा गणपती हवामहे. याचा अर्थ, हे गणपती देवा, सर्व गणांचे अधिपती, आम्ही तुला आवाहन करतो. म्हणजेच गणपतीशिवाय कोणतेही कार्य सिद्ध होत नाही.